आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे तेंडल्याची रसा। तर इथे आहे ना मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचा। तेल छान असं गरम झालं पाहिजे। इथे आहे ना 1 चमचा तेल टाकलेले आहे। इथे मी लसूण घेतलेली आहे, छान अशी तोडून चिरून घेतलेली आहे। लसूण पण छान अशी गरम झाली पाहिजे, छान अशी फोडणी आहे ना खमंग बसली पाहिजे, म्हणजे कोणत्याही भाजीला टेस्ट खूप छान येतो। इथे कढीपत्त्याची इथे आहे ना 2 ते 3 कांदा कट करून घेतलेले आहेत। कांदा पण छान असा आहे ना पिंक कलरवर करून घ्यायचं। इथे तेलावर परतायचं। इथे पहा कांदा असा छान गोल्डन कलर झालेला आहे। तर इथे 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। इथे 1 टोमॅटो कट केलेला आहे, तो टाकायचा। इथे चवीनुसार मीठ टाकायचा। मीठ टाकल्याने आहे ना सॉफ्ट होतो टोमॅटो, छान असा तेलावर परतून घ्यायचं। आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे सोयाबीनचा भात। तर सोयाबीनचा भात आहे ना कुकरमध्ये बनवायचा आहे। सोयाबीन घेतलेले आहे 100 ग्राम, स्वच्छ धुतलेले आहेत आणि बॉईल करून घेतलेले आहेत। आणि तांदूळ पण आहे ना कोलंब्याचा तांदूळ आहे, त्यांनी एकदम बारीक आहेत, ते पण छान असं भिजवून घेतलेले आहेत। आता इथं कुकरमध्ये बनवायचं आहे। तर कुकरमध्ये आहे ना बनवायसाठी मी सामग्री सांगते। इथे गॅसवर कुकर ठेवलेली आहे। तर तुमच्याकडे आहे ना घी असलं तर घी टाका, नाही तर तेल टाकला तरी पण छान होतो। इथे मी 2 चमचा आहे ना घी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं, मग टेस्ट खूप छान येतो। इथे आहे ना अख्खे आहेत ना गरम मसाला आहे, तेजपत्ता, दालचीन आणि लवंग, काली मिरी, हे सगळे गरम मसाले आहेत। इथे कढीपत्ता पण फ्रेश टाकलेला आहे, कारण ह्याने ना खुशबू छान येतो आणि टेस्टी होते। इथे आहे ना 2 ते 3 कांदा कट करून, इथे कांदा आहे ना गोल्डन कलरवर झालेला आहे। इथे आहे ना अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे 2 चमचा, ती पण छान अशी तेलावर परतून घ्यायची। आणि जेव्हा पण तुम्ही पुलाव बनवणार तेव्हा लसूण जास्त घ्यायची। इथे मी छोटी आकाराचे 2 टोमॅटो घेतलेत कट करून, हे पण आहे ना ह्याच्यावर तेलामध्ये परतायचं। आता इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण मीठ टाकल्याने लवकर सॉफ्ट होतो। छान असं फिरवून घ्यायचं। इथे सुके मसाले टाकायचे आहेत। हळदी पावडर अर्धी चमचा, धना पावडर 1 चमचा, इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि आगरी मसाला आहे 1 चमचा। इथे बिर्याणी मसाला 1 चमचा आहे। इथे छान असं तेलावर आहे ना मसाला परतून घ्यायचा पूर्णपणे। इथे कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या पण छान अशा परतून घ्यायच्या। इथे पहा सोयाबीन आहेत ना, हे छान असं आहे ना बॉईल करून स्वच्छ धुतलेले आहेत 1 ते 2 पाण्याने। हे मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं। इथे मी तांदूळ भिजवून घेतलेत 1 वाटी। इथे आहे ना 1 वाटी तांदूळ टाकलेले आहेत, ते पण छान असं मिक्स करायचं। पूर्णपणे आहे ना मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। इथे पहा पूर्ण मसाला जो खाली कुकरमध्ये आहे तो मिक्स करून घेतलेला आहे पूर्णपणे। आणि तांदूळ धुताना त्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं, सोयाबीनमधून पण पाणी काढायचं, नाही तर पाणी आतमध्ये गेल्यावर आहे ना ते जास्त पाण्यासारखं होईल भात। इथे पहा मी मिक्स केलेलं आहे। इथे आहे ना पाणी टाकायचं। आता तुम्ही वाटीने तांदूळ टाकलं, किती वाट्या टाकायचं असं पाणी टाकायचं। इथे पहा 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता छान इथे मिक्स करून घ्यायचं।
इथे पहिल्यांदाच मीठ टाकलेलं. इथे कोथिंबीर टाकायची आणि इथं कुकरचं ढाकण लावायचं. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे पहा छान अशा 2 शिट्ट्या आलेल्या आहेत आणि छान असा बघा भात, सोयाबीनचा भात झालेला आहे. तर इथे आहे ना मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. छान असं झालेलं आहे. इथे पहा पूर्णपणे सुट्टा सुट्टा झालेला आहे. आता इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचा. इथे पहा प्लेटमध्ये काढलेला आहे. छान असा सोयाबीनचा भात बनलेला आहे, एकदम सुट्टा सुट्टा आणि एकदम खुशबू पण छान असा सुटलेला आहे, खमंग. इथे पहा प्लेटमध्ये सोयाबीनचा भात पूर्णपणे रेसिपी इथे झालेली आहे. इथे आहे ना थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. आता इथे पूर्णपणे सोयाबीनची रेसिपी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.